अशा प्रकारे मी स्टँडला कपडा लावून घेतलेला आहे. तुम्ही काय करायचं आहे, रिंगवर जर वर्क करत असेल तर तुम्ही रिंगला कपडा लावून घ्यायचा आहे आणि बघा असं एकदम असं टाईट लावायचं आहे, ठीक आहे. जेणेकरून आपलं वर्क हे फिनिशिंगमध्ये येतं. अशा प्रकारे आपल्याला असा टाईट प्रकारे कपडा असा लावून घ्यायचा आहे, ठीक आहे. जेव्हा आपण ब्लाऊजवरून माप काढलेलं असतं त्यावेळेस आपल्याला डायरेक्ट वर्क करायला घ्यायचं आहे आणि ज्यावेळेस आपण आपल्या टेलरकडून मेजरमेंट आखून आणलेलं असतं किंवा आपण पेपर कटिंग करून पेपर कटिंग आणून आपण त्याच्यावरून जर मेजरमेंट काढलेलं असेल तर आपल्याला काय करायचं बघा, इथून आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी सोडायचं आहे, ठीक आहे. सुरुवात करताना अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी सोडायचं आहे आणि हे जे घेतलेलं आहे हे सुद्धा आपल्याला पाव इंचामध्ये थोडंसं मार्जिन ठेवायचं आहे, जे आपल्याला शिलाईला लागतं. जे टेलर असतात त्यांना फिनिशिंगमध्ये ब्लाऊज येण्यासाठी ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत, ह्या लक्षात घ्यायच्या. आपल्याला आता हे मी थोडं जाड करून घेतलं, पण आपल्याला वर्क करताना बघा इथून आपल्याला आतल्या साईडनी न करता आपल्याला जी ही जाड लाईन आलेली आहे त्याच्या बॉर्डरवर असं करत करत जायचं आहे, ठीक आहे. म्हणजे एवढी जागा जे शिवायला लागती, टेलर जे असतात त्यांना एवढी जागा शिवायला लागते किंवा गोट असतो किंवा पायपिंग त्याच्यासाठी एवढी जागा त्यांना लागते. त्याच्यामुळे आपल्याला वर्क करताना बघा इथून मी अर्धा इंच शिलाईसाठी आणि इथून आपल्याला पाव इंच गोट करण्यासाठी सोडलेले आहे. तर आपल्याला इथून असं वर्क करायला सुरुवात करायची आहे. जी आईवरची डिझाईन बनवायची आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे बघा जरी थ्रेड 753 नंबरचा जयालीचा जरी थ्रेड घेतलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला बीडची सुई लागणार आहे. ही आरीवर्कसाठी पोतला आपण जी वापरत होती आणि आपल्याला लागणार आहे बघा शुगर बीड्स, ठीक आहे. आणि आपल्याला जे थ्रेड वर्क करायचं आहे, जे जरी वर्क करायचं आहे त्याला आपल्याला लागणार आहे 2 तारची निडल. हे बघा ही आहे 2 तारची निडल आणि लागणार आहे स्टोन चेन. एवढं सामान वापरून आपण सिंपल सोपर संक्रांतीसाठी ब्लाऊजची डिझाईन बनवणार आहोत. जाड गाठी बांधून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या ब्लाऊजच्या कपड्यांवरून वरती येणार नाही, ठीक आहे. अशा प्रकारे मी जाड गाठी बांधून घेतली आहे आणि आता मी वर्कला सुरुवात करत आहे, ठीक आहे. तर इथून आपल्याला वर्क करायचं आहे. इथे आपण जी हे केलेलं आहे बघा, मी मार्किंग सोडलेलं आहे तर तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे. एक चेन स्टिच घेतली. आता सुरुवातीचा जो टाका आहे आपला तो रिटर्नमध्ये जायचा आहे, ठीक आहे. 1 आणि 2 टाके मी 2 स्टिच मी रिटर्नमध्ये गेले, ठीक आहे. आता आपल्याला इथून चेन स्टिच करायला सुरुवात करायची आहे. तर अशा प्रकारे आपली एक बॉर्डर लाईन आपण एक करून घेतलेली आहे आपल्याला कामासाठी, ठीक आहे. तर आता आपल्याला हे जे आपण चेन स्टिच केली आहे तर त्याच्या आपल्याला एक्झॅक्ट त्याला चिटकून आपल्याला शुगर बीड्सची लाईन ही घ्यायची आहे, ठीक आहे. तर शुगर बीड्सचं वर्क करण्यासाठी मी इथे घेतलेले आहे शुगर बीड्स, आपली शुगर बीड्सची निडल आणि गोल्डन कलरचा पॉलिस्टर कॉटन मिक्स थ्रेड. तर बघा इथे मी काय करते, थ्रेडला गाठी बांधून घ्यायची, ठीक आहे. त्यानंतर थ्रेड खाली टाकायचा आहे स्टँडच्या आणि सुईतून धागा असा वरती काढून घ्यायचा आहे बघा. आणि आपल्याला नेहमीप्रमाणे 2 स्टिच रिटर्न टाकून घ्यायच्या. आता
आणि आपल्याला आता सुई फिल करून घ्यायची आहे बीड्सनी. ठीक आहे, बघा अशा प्रकारे सुईचं टक वरती ठेवायचं आणि अशा प्रकारे आपल्याला बघा सुई फिल करून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला 2-2 शुगर बीड्स टाकत जी चेनची आपली जरी थ्रेडची चेन केलेली आहे आपण त्याला एकदम चिटकून शुगर बीड्स टाकत आपल्याला वर्क पूर्ण करायचं आहे. ठीक आहे, शुगर बीड्स टाकताना हे आपल्याला 2-2च टाकून घ्यायचे आहेत. 2 पेक्षा जास्त टाकायची नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग छानपैकी येते. अशा प्रकारे मण्यांमध्ये गॅप न येऊ देता आपल्याला ही पूर्ण बॉर्डर अशी शुगर बीड्सची कंप्लीट करून घ्यायची आहे. ठीक, त्यानंतर बघा आपल्याला याच्या शुगर बीड्सच्या साईडने स्टोन चेन लावायची आहे. तर त्यासाठी बघा जे नवीन कुणी शिकणारे आहेत त्यांच्यासाठी मी सांगेल की तुम्ही आधी काय करायचे, ग्लू लावून घ्यायचा आहे. बघा फॅब्रिकिलचा ग्लू घेतलेला आहे, फॅब्रिक ग्लू. तर हा आपल्याला शुगर बीड्सच्या लाईनला एकदम चिटकून असं लावून त्यावर स्टोन चेन लावून घ्यायची आहे. ठीक आहे, स्टोन चेन ही सुकलेली आहे आणि आता आपण इथून अशी कट करून घ्यायची त्याला. ठीक आहे, ठीक आहे, अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे. आता काय करायचं, आपण ही चिटकवलेली आहे तर ह्याला फक्त आपल्याला
चिटकवायचं नाही आहे, तर आपल्याला ह्याला स्टिच करायचं आहे. कारण काय होतं, जेव्हा आपण हे चिटकवलेलं असतं ते काही काळानंतर निघून जातं. त्यामुळे आपल्याला ह्याला एकदम पक्कं करायचं आहे, त्यामुळे आपल्याला ह्याला स्टिच करायचं आहे. तर स्टिच कसं करायचं, चेन स्टिच कशी स्टिच करायची हे मी तुम्हाला क्लासमध्ये जे आपले बेसिकचे क्लास होते 15 दिवसाचे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे कसं करायचं ते. तर बघा, परत एकदा सांगते कसं करायचं, तुम्ही नीट लक्ष देऊन पहा. बघा, माझं आता मी इथूनपासून शुगर बीट्सला सुरुवात केली होती, इथपर्यंत इथं एंड नॉट दिली. तर माझा जो कॉटनचा धागा आहे खालचा पॉलिस्टरचा, तो इथेच आहे. तर मी काय करणार आहे, माझ्या स्टोन चेनच्या जे आपल्याला पॅक करायचे आहे त्याला मी इथूनच सुरुवात करणार आहे. ठीक आहे. तुम्हाला जर ह्या हाताने येत नसेल तर तुम्ही खालून दोरा कट करून घ्यायचा आणि इथून सुद्धा सुरुवात करू शकता.
अशा प्रकारे आपण स्टोन चेन ही पॅक करून घेतलेली आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, ह्याच्यानंतर परत आपल्याला इथं शुगर बीट्सने एक लाईन करून घ्यायची आहे शुगर बीट्सची. ठीक आहे, इथे आपण स्टोन चेन पॅक करून घेतलेली आहे. आता आपल्याला ही शुगर बीट्सची लाईन आपण जशी केली तशीच सेम आपल्याला याला खेटून अशी करायची आहे. त्यावेळेस काय केलं, माझा थ्रेड हा इथे आला होता, तर मी हा थ्रेड आता खालून कट न करून घेता मी इथूनच शुगर लाईन ही कंटिन्यू करणार आहे. तर त्यासाठी काय करायचं, आधी आपली एक इथे नॉर्मल चेन स्टिच घ्यायची, एक चेन रिटर्न जायचं आणि आपल्या स्टोन चेनला शुगर बीट्सला सुरुवात करायची. दोन दोन शुगर बीट टाकत जायचे आहे, मध्ये गॅप येऊ द्यायचा नाही. बघा, आता इथे मी 3 नंबरचे मोती घेतलेले आहेत, गोल्डन कलरचे 3 नंबर साईजचे. तर आपण जे शुगर बीटची लाईन केली बघा, त्याला एकदम चिटकून आपल्याला आता 3 नंबर मोत्यांची लाईन द्यायची आहे. खूप सिंपल आणि इझी डिझाईन आहे बघा.
आता माझं इथे वर्क पूर्ण झालेलं आहे आणि आता इथे मला स्टोन चिटकवायचे आहे. तर मी काय करते, खालचा दोरा इथे कापून घेते. बघा मी दोरा कापून घेतला आहे. आता काय करायचं, आपल्याला इथे डायरेक्ट स्टोन चिटकवायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, ही जी चेन स्टिच आपण आतमधून केली होती जरी थ्रेडनी, ती एक सिंगल केली होती, तर त्याला चिटकून आपल्याला अजून एक चेन स्टिच करायची आहे. ठीक आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग व्यवस्थित येते. त्यामुळे आपण याच्या शेजारी अजून एक चेन स्टिच आधी करून घ्यायची आहे. आता आपल्याला इथे स्टोन चिटकून घ्यायचे आहेत. त्यासाठी काय केले, मी असे ओव्हल शेपचे काही स्टोन घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता. तर मी माझ्या डिझाईननुसार हे असे ओव्हल शेपचे स्टोन घेतलेले आहे. फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे आणि एक काडीची पेटीची काडी घेतलेली आहे. तर काय कसं चिटकवायचे, ह्याचा यूज काय करायचा तर तुम्हाला ते व्हिडिओमध्ये सांगते. बघा अशा आकारामध्ये आपल्याला स्टोन चिटकवायचे आहे. तर त्यासाठी काय केलं, मी असं फॅब्रिक ग्लू लावून घेतला आहे. तर काय करायचं, ही जी काडीची पेटी काडी आहे, असं फेविकॉलमध्ये डिप करायची आणि हा स्टोनला असं उचलण्यासाठी त्याचा वापर करायचा. अशा प्रकारे ती आपल्या सोप्या पद्धतीने लावता येतं. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला स्टोन लावून घ्यायचे आहेत. बघा अशा प्रकारे आपला मागचा गळा हा पूर्ण तयार करून झाला आहे.